आता जाऊया पालघरमध्ये. तिकडे भात शेती पाण्याखाली गेली आहे. सूर्या नदीने इशारा पातळीवर असल्यानं इथल्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे पालघर परिसरात देखील जोरदार पाऊस हा बरसताना बघायला मिळतो. पुरतील गाव डायरेक्ट आणि या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी. पाऊस आहे तो सुरू आहे. आता थोडीशी पावसाने उसंत घेतली असली तरीही ज्या नदी नाले आहेत ते ओसंडून व्हायला लागलेले आहेत, तर ठिकठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे. अनेक रस्ते जिल्ह्यातील आहेत ते बंद झालेले आहेत. मी सध्या सूर्या नदीच्या काठावर आहे. सूर्या नदीने आता धोक्याची पातळी आहे ती ओलांडण्याच्या तयारीत आहे. आपण पाहू शकतो की सूर्या नदीला मोठा जो पूर आहे तो आलेला आहे. हा जो पेठ आणि म्हसाड दरम्यानचा जो सूर्या नदीवरचा पूल आहे तो सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे. त्याच्या खालचा जो बंधारा आहे तो सुद्धा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे. एकूणच पाहायला गेलं तर जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आणि त्यामुळे मनोर, विक्रमगड, वाडा, त्याचप्रमाणे जव्हार, त्र्यंबक, डहाणू आणि चारोटी हे सर्वच रस्ते आहेत ते वाहतुकीसाठी बंद झालेले आहेत, कारण ठिकठिकाणी रस्त्यांवरती पाणी आलेलं आहे. ह्याचा परिणाम पावसाचा आहे जो पश्चिम रेल्वेवरती सुद्धा झाला. तर ठिकठिकाणी जे नदीला पूर आल्यामुळे पाणी गावांमध्ये शिरलेलं आहे, त्यामुळे जी भात शेती आहे ती सुद्धा पाण्याखाली गेलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात जे भात शेतीचं नुकसान आहे ते सुद्धा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पाहायला गेला तर अजूनही पुढील 3 तास आहे तो पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे. अजूनही जे धरणाचं पाणी आहे ते सोडलेलं नाही. धामणी धरण आहे ते जवळपास 96% भरलेलं आहे. मात्र हे जर पाणी सोडलं तर ह्या नदीच्या काठावरती जवळपास 100 गावं आहेत. 100 गावांना सुद्धा सतर्क राहण्याचा इशारा आहे तो जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. एकूणच पाहायला गेलं तर ह्या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातलं जनजीवन सध्या विस्कळीत झालेलं आहे. संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर.